माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 21 अभिवाचन करत आहे. अध्याय 66 ते 68. भोजकोटच्या दुदुंबीशी युद्ध बघूया. दुदुंबीने आपल्या सर्व सैनिकांच्या पुढे पांडव आणि कृष्ण हनुमंतादी महारथींची यथेच्छ निंदा करून नंतर सैनिकास पांडवांचे शामकर्ण वारू नेऊन आपल्या अश्वशाळेत बांधून ठेवण्याची आज्ञा केली. त्यांच्या सैन्याची शिरगणती करणे म्हणजे काहीतरी अजबच होय, पण सृष्टीच्या अजब खाण्यात तिची गणना किरकोळच म्हणायस होई. ते गणित कसे होते ते जैमिनी जनमेजयास समजावून सांगतो की मुख्य प्रधान 1300, मांडलिक राजे 500, 100 कोटी घोडेस्वार, 70 कोटी उन्मत्त हत्ती, 60 कोटी रथ, असंख्य म्हणजे मोजदादच करता येणार नाही एवढे पायदळ दुदुंबीच्या अशा त्या अफाट सैन्याच्या दंदनाट्याने सप्तपाताळे सागर भयंकर मोठ्या प्रमाणात उसळू लागले. दुदुंबी दैत्य रणसंग्रामार्थ आपल्या रथात बसताच भयभीत झालेला इंद्र देखील सिंहासनावरून खाली उतरला. दैत्याचे सैन्य रणात येताच अष्टभैरव दैत्य त्यास म्हणाले की अशा थोडक्या सैन्याबरोबर युद्ध करणे हे आपल्यासारख्या अत्यंत बलिष्ठाच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी होय. अशा प्रकारे पांडव सैन्याची कुत्सित टीका तेथे त्यावेळी अनेक दैत्यांनी केली. तिकडे कृष्ण मारुतीस म्हणाला, दुदुंबी नगरी अजून किती दूर आहे ते पाहून आम्हाला सांग. तेव्हा मारुती म्हणाला, दैत्यांच्या सेनेचा महासागर पुढे पसरला, त्यामुळे नगर तर मला अजिबातच दिसत नाही. त्याची भाषण पुरे होत आहे तोच दैत्य सैन्य नजीक आल्याचे मारुतीने कळवले. ते ऐकून सर्व पांडव सैन्याच्या सर्वांगाचा अतिशय थरकाप होऊ लागला. तोच काही हालचाल करण्याच्या आतच बब्रुवाहन, ऋषकेतू, यवनाक्ष, अनुशाल्व, नीलध्वज, मकरध्वज, वीरवर्मा, ताम्रध्वज, इंद्रहास इत्यादी महान महान योद्धे त्या दैत्य सेनेच्या पूर्णपणे कचाट्यात सापडले. तेव्हा कृष्ण म्हणाला, आता आपण काय करावे. त्यावर पार्थाने म्हटले, रे कृष्णा, तू व्यर्थ का आम्हाला भिवतोस रे. तुझ्या प्रतापाने या सर्वच दैत्यांचा आपण संहार करू. इतर योद्धे म्हणाले, धर्म कार्यार्थ आता आपण प्राणे वेचू अशी आम्ही पहिल्यापासून प्रतिज्ञाच केली, तर मग आता भय ते कशाचे. पुढे ते सगळे पांडव सैन्य हळूहळू दुदुंबी दैत्याच्या सेनेच्या प्रतिकारासाठी पुढे चालले. तो तिकडून दुदुंबीने कृष्णास पाहिले व म्हटले, आज प्रत्यक्ष कृष्णचरण माझ्या दृष्टीस पडून माझ्या जन्माचे सार्थक झाले. त्याचप्रमाणे हनुमंताने पार्थ दोघांनाही पाहून मला फारच संतोष झाला. दुदुंबी दैत्याने कृष्ण हनुमंतादिकांना पाहताच दारुण युद्ध संग्राम करण्याचा मोह टाळला. तेव्हा जनमेजय हसून म्हणाला, पुन्हा आली तुमची ती कृष्ण भक्ती. मला कृष्ण भक्तीचे वावडे नाही, पण प्रत्येक युद्धातील यश कृष्णाचे असेल तर मग पांडवांच्या पुरुषार्थाला काय किंमत उरली बरे. जैमिनी म्हणाला, तुझे म्हणणे अगदी खरे राजा, पण भक्ती योगाचे खरे रहस्य आत्मर्पण आहे. त्याला कोण काय करणार. ज्ञान योगात निर्गुण निराकारत्व असल्यामुळे पुरुषार्थ नीती म्हणजे अमर्याद अखिल विश्वाची सतत वाहणारी शक्ती यांच्यामध्ये अगोदर एकता आणणे फार कठीण. तशी जरी आली तरी ती इतरास दिसणे हे फार कठीण. ती फक्त भक्ती योगातच दिसते. कर्मयोग हे ज्ञानभक्तीचे परिपक्व फळ होय. भक्ती योगात पुरुषार्थाला स्वतंत्र किंमतच नाही. दुदुंबीने आपल्या प्रधानास बोलावून सांगितले की तू दोघांच्या मध्ये शिष्टाई करावी अशी राजनीती. त्याप्रमाणे प्रधानाने त्यांच्या शिष्टाई केली. त्यावेळी त्याने दुदुंबीच्या पराक्रमाचे वर्णन करताना रामचंद्रादी ईश्वर अवताराची तोंड भरून निंदा केली. ते ऐकून मारुती अतिशयच कोपाने म्हणाला की तू येथे दुदुंबीचा दूत म्हणून आला आहे, नाही तर मी तुझी जीभ छाटून टाकली असते. मुकाट्याने जा, दुदुंबीला जाऊन सांग की तुझी येथे प्रत्यक्ष मारुतीशी गाठ. हे लक्षात ठेव. त्यामुळे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. आता प्रत्यक्ष रणसंग्रामच होऊ दे. प्रधान म्हणाला, ठीक आहे, तुमची कर्म रेपाच आता उमटली, त्याला मी तरी काय करणार. इकडे दुदुंबीने दळभार नावाचा आपला सेनेचा व्यूह रचिला. जनमेजयाने विचारले की दळभाराची
व्यूहरचना कशी असते ती कृपया मला सांगा. जैमिनी म्हणाला, एक भार म्हणजे कोटी अश्व, 8 कोटी वृत्ती, 5 कोटी रथ, 2 कोटी पायदळ, असे 8 भार दळ उभारून ते परचक्रावर योजने याला दळभार यू म्हणतात. आता या दळभार यूला भिण्याचे कारण काय बरे? इंद्र सुद्धा त्या दुदुंबीच्या सैन्याच्या दनाट्याने सिंहासनाजवळ खाली सिंहासनावरून खाली पडला. हे कसे काय शक्य झाले हो? जैमिनी म्हणाला, राजा, सृष्टीचे विशालच आणि त्याची भीषण क्रिया, उलट तिचे कोमल सौंदर्य, अत्यंत सूक्ष्म क्रिया यांचे आपणा मानवाच्या मनावर केवढे परिणाम होतात हे तुला येथे फक्त घरी बसून कसे कळणार? ते त्या स्थळीच जाऊन त्याचा अनुभव घेतला पाहिजे. निर्मात प्रात राहील, पण ग्रीष्मात भयंकर उकाडा होत असता प्राण कसे व्याकुळ होतात. उलट आकाशात पर्वत प्राय मेघ एकमेकावर आपटून त्यातून विजयांचा वर्षाव. त्यात काय होरपळून निघालं तर कोटी नाही अब्ज सैन्य असले तरी तेथे ती संख्या काय करणार? तेथे श्याम करणारी खरे तर जाऊ नये, पण ते गेल्यावर पारसादिकांना सुद्धा तेथे धर्म कार्यार्थ जाणे भागच होते. पण थांब, पुढे आणखी कथा तर ऐक, म्हणजे तुझ्या त्या नव्या शंकेचे आपोआपच निरसन होईल. दुदुंबीने दळभार तयार करताच बब्रूने कृष्णास वंदन करून त्याच्याशी महायुद्धास आरंभ केला. त्याच्या रणमंडळ नावाच्या सेनापतीची दुदुंबीने योजना केली. हा रणमंडळ म्हणजे मेघमंडळ होय. बब्रूने असंख्य जळते शर फेकून त्याचे एका घटकेत पांगापांग करून त्याला मूर्छा आणली. नंतर तेथे सूर्यदर्शन होताच त्याच्या रश्मीचाही त्यांना त्रास होऊ लागला. मग ऋषकेतूने शर वर्षावाने संपूर्ण सूर्य झाकून टाकला. त्यावर चंद्रचूड म्हणजे शीतकिरणाचे शर ज्योत सोडले. शेवटी ऋषकेतूने उष्ण शराने चंद्रचूडास न्यपचित केला. अशा रीतीने वेगवेगळ्या बाजूंनी लढत येऊन ते दोघे बंधू एकमेकास रणांगणावर भेटले. तेव्हा त्यांनी परस्परास अतिशय आनंदाने प्रेमाने आलिंगन दिले. ते पाहून नरनारायणास अंतर्यमी फार मोठा संतोष वाटला. मग दुदुंबी स्वतःच त्यांच्यावर चालून आला. ते पाहताच मारुतीने कृष्णार्जुनास सावध राहण्याची सूचना दिली. तो स्वतः त्रिलोकास भेदरून टाकणारा असा मोठा उपकार करू लागला. पण श्रीकृष्णाने मारुतीस आवरण्याकरिता म्हटले, मारुते, अरे तू तर आमचा निर्वाणीचा भरोसा आहे. आता दुदुंबीचा नायनाट अशा प्रकारे करण्यात काय शोभा? जा, रथावर असलेल्या ध्वजाग्रावर बसून फक्त युद्धचातुर्य पहा. मग मारुतीने त्याने सांगितले तसे केले. नंतर धर्मराजाच्या सेनेतील मकरध्वज, ताम्रध्वज, मयूरध्वज तिघांनी मिळून दुदुंबीवर हल्ला चढविला. तेव्हा दुदुंबीच्या 3000 हातांपैकी 1500 हात शरदृष्टी करू लागले. एक घटका युद्ध होताच 3 तीक्ष्ण शिरांनी दुदुंबीने त्या तिघांना भूमिगत केले. त्या सरशी पार्थ सैन्याने रणातून जीव घेऊन पळ काढला. जनमेजय म्हणतो, काही सूर्यरश्मीचे, काही गडद काळ्या छायेचे असे 1500 ज्योत एकसाथ मिळून बराबर काम करू लागले. तेव्हा त्यापुढे कसा टिकाव धरावायचा याचे ज्ञान त्या तिघांना नव्हते. पण ते तिघे रणांगणात पडताच ऋषकेतू, बब्रुवाहन, प्रद्युम्न, अनिरुद्ध असे 4 वीर सरसावत 4 दिशांना झाले. त्यांनी दुदुंबीवर कर्णिक, नलिक, शिवमुख, वत्सदंत, शूर्प, चंद्रकार, गदा, पद्मीश, तोमर, शक्ती, पाश, परिघ, मृद्गल, प्राश, शूल इत्यादी आयुधांचा असा तीव्र अशा चापल्याने वेगाने वर्षाव केला. जनमेजया ह्या आयुधाचे वर्णन कार्य आता तुला वेगळेपणाने सांगायला नको. यात रसायनाचाही उपयोग होतो, हे तुला माहीत आहेच. त्या चौघांनी 4 दिशांनी दुदुंबीस कोंडीत धरले. त्या बालकाचा पराक्रम पाहून त्यास आश्चर्य वाटले. मग दुदुंबीने अष्टभैरवाचे स्मरण करताच त्याने आपल्या प्रभावाने त्या बालकांना मोहिनी घातली. लगेच दुदुंबीने आपल्या हुकुमी अशा 4 बाणांनी चौघांचे प्राण घेतले. कृष्णा अर्जुनास हे वर्तमान समजताच ते पुत्र शोकाने तेथेच आक्रोश करू लागले. त्यावेळी चंद्रहास त्यांना म्हणाला, श्रीहरी, आपण त्या हृदहा शोक का करता? आकारात आले ते निराकारात कधीतरी विलीन होणारच. कर्मभूमीत कर्तव्य मात्र करावे. आता आपण मला दैत्य दमनाची फक्त अनुज्ञा द्या.
तेव्हा मारुती म्हणाला, कृष्णनाथा आता मात्र त्या नीच दैत्याचा आपण संहार केलाच पाहिजे. मग कृष्णाने अर्जुना चेतवले की हे पार्थ, आता आपण आपला क्षत्रिय धर्म सांभाळलाच पाहिजे. अध्याय 69. अतिरथी पडले. चंद्रहासाने आपल्या सैन्याचे 8 विभाग करून त्या दुदुंबीला अचूक असे कोंडीत धरले. चंद्रहास वीर वर्मा हंस ध्वज सात्यकी कृतवर्मा यवनाक्ष नीलध्वज अनुशाल वशा महापरतापी पराक्रमी 8 रणवीरांनी एकेका विभागाचे अधिपत्य स्वतः आपणाकडे घेऊन दुदुंबियेशी घनघोर युद्ध सुरू केले. या सर्वांपेक्षा मारुतीला दुदुंबीची फारच चांगली माहिती होती. कारण दुदुंबीचे प्रत्यक्ष बालीबरोबर जेव्हा युद्ध झाले तेव्हा मारुती आपल्या अष्टसेनापतींना म्हणाला, दैत्यांचा गुरु शुक्राचार्य असून तो दुदुंबीवर फार प्रसन्न आहे. याला शंकराचा पण वर प्राप्त झालेला असून हा अजिंक्य असा आहे. हा सर्व इतिहास लक्षात घेऊन मग काय ती याच्यासाठी रणनीतीची योजना करावी. तरी पण वीरवर्मा 32 औक्षणी सैन्य घेऊन त्या दैत्यावर चालून गेला. त्या दोघांचे बराच वेळ घनघोर युद्ध झाले. प्रथम वीरवर्म्याने दैत्यांचे सैन्य 10 दिशांना पळविले. ते पाहून दुदुंबी त्यास म्हणाला, अरे तू जरी दक्षिण दिशेचा व मी जरी उत्तर दिशेचा असलो तरी मला तुझा पूर्व इतिहास चांगल्या प्रकारे माहीत आहे. तू अगदी यमासारखा आहे, मी जाणून आहे. पण यमाचे देखील माझ्या पुढे काही चालणार नाही. असे म्हणून त्याने आपले 1500 हात चालू केले. पण वीरवर्म्याने शिलीमुख बाणाने दैत्याला भ्रम उत्पन्न केला. पण दैत्य लवकरच शुद्धीवर येऊन त्याने आपल्या 1500 गदांनी अतिशय जोरदारपणाने द्रुपदळांचे चूर्ण केले. अशा रीतीने त्या दोघांचे घटका दीड झटका तुंबळ युद्ध चालून शेवटी वीरवर्मा त्याच्या एका निर्वाण बाणाने गतप्राण झाला. तोच यमधर्म अतिशय क्रोधाने संतप्त होऊन तेथे त्याच्या समोर ठाकला. तेव्हा भैरवने त्याला म्हटले, यमा, दुदुंबी हरिहरांनाही जेथे अजिंक्य तेथे तुझा काय पाड, परत जा. मग यम परत गेला. त्या अनुशाल्वाच्या बाजूवर हल्ल्यांच्या जोरावर जोर वाढू लागला. अनुशाल्याचे युद्ध करणे म्हणजे रक्तप्रवाहाच्या नदीला महापूर येणेच होय. त्याने एक वेगवान शर सोडून दैत्यास आकाशात उडवून धरणीवर आपटले. मग दैत्याने एक अपूर्व बाणाची शक्ती सोडून अनुशाल्वास समरांगणात जर्जर करून टाकले. त्याबरोबर हंसध्वजास भयंकर चेव येऊन त्याने प्रधानासह दैत्यांवर प्रभावी शराचा मारा सुरू केला. पण अवघ्या पाव घटकेतच प्रधान आणि यमसदनाची शक्ती फेकताच हंसध्वजाचे शिर गगनात उडून कृष्णार्जुनाजवळ येऊन पडले. आतापर्यंतच्या युद्धात हंसध्वज, त्याचा प्रधान अनुशाल्व, वीरवर्मादी 8 महारथी एकामागून एक रणात अशा प्रकारे कामास आले. शत्रूकडील ध्रुवमंड रणमंड यांना मूर्छा येऊन ते पांडव सेनेच्या हाती पडले. म्हणजे पांडव सैन्याने शत्रूंचे म्हणजेच दुदुंबी दैत्यांचे ध्रुवमंडल रणमंडळ हे दोन्ही प्रदेश आपले 8 अतुलनीय पराक्रमी महारथी कामास आणून जिंकले. त्यामुळे दुदुंबीची थोडीशी पिछाड झाली. एकंदरीत पांडवांना हा विजय तसा फार महाग पडला. रणात नीलध्वज, प्रवीर, कृतवर्मा, सात्यकी या 4 वीरांनी दैत्यांवर जो शरांचा अस्त्रांचा मारा चढविला होता इतका भयंकर होता की दैत्य घटकाभर पार घाबरून गेला होता. तेव्हा त्याने अखेर श्रीकृष्णाचे स्मरण केले. हे स्मरण जन्मेजयाने जैमिनीला असा प्रश्न केला की गुरु दैत्यांनाही गुरु कुळ यांचा जर आधार अभिमान वाट लागतो तर मग त्यांच्यात व आपल्या मानवात असा काय फरक पडला. मग जैमिनीने त्यासाठी थोडासा उपसंहार करून त्याला उत्तर दिले की तेही बरोबर आहे. दैत्य आपणापेक्षा केव्हाही श्रेष्ठच आहे. त्यांची तुलना देखील नेहमी देवांशी करतात, आपल्यासारख्या माणसाशी नव्हे. आता माणसांनी स्वबळाने दैत्यांचा पराभव अनेक वेळा करून देवाशी शक्य केले होते, हे मात्र खरे. त्यामुळेच आपले महत्त्व आढळून घेतले. ही गोष्ट त्यांना भूषणावं, पण तेही त्यांनी देवाचे अनुकरण करूनच मिळविले. देवांची गुरु ही देवता त्यांनी घेतली, आपल्याकडे पोचली, वाढविली, म्हणून ते मोठे झाले. पण देव दैत्य हे दोघे सापत्न बंधू आहे, हे तुला माहिती आहे का? कश्यप मुनींना दिली
मुनीला दिती अदिती अशा दोन्ही बायका होत्या. त्यापैकी दितीचे पुत्र ते दैत्य, अदितीचे अदैत्य म्हणजे देव. अरे राजा, दैत्य काय आणि देव काय, दोघेही सृष्टीच्या शक्ती आहे. जेथे त्या शक्तीचे उत्तम तऱ्हेने संयमन होते, म्हणजे चांगल्या हेतूने उपभोग केला जातो, तेथे प्रकाश पडतो. कश्यप म्हणजे सूर्य, दिती म्हणजे रात्र, अदिती म्हणजे दिवस होय. दाट अंधारात प्रकाश मर्यादित होतो, पण दिवसाच तो एकदम प्रसरण पावतो. दुदुंबी म्हणजे हिमालयातील प्रचंड खोऱ्यातील बकास भीषण छाया होय. पण अशा प्रकारच्या प्रत्येक शक्तीला सेंद्रिय साकार समजून आपण माणसांनी तिची उपास्य देवता म्हणून नेहमीच आराधना चालविली. सबब दैत्यांनाही देवाप्रमाणे कुल व गुरु हे असावेच लागतात, यात नवल नाही. आता आणखी पुढे एक कथा ऐक. दुदुंबी दैत्य कुलगुरूचे स्मरण करीत असता या चौघांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शराची दृष्टीच चालविली होती. ती पाहून दैत्य त्या चौघास म्हणाला, अहो पांडव शनाधिपतींनो, एकेका वीरासी एकानेच झुंजाची खरी युद्धनीती. ती सोडून तुम्ही कृष्णाच्या सांगण्यावरून कपटाने सगळेच माझ्यावर एकदम तुटून पडतात. तुमच्या बाळ अभिमन्यूवर जेव्हा त्या रणांगणी भीष्म, द्रोणादी 6 सेनापती सर्व बाजूंनी एकदम तुटून पडले, त्यावेळी अधर्म धर्म असा तुम्ही सर्वांनी एकच हलक लोळ केला. आता तो नीतिधर्म तुम्ही कसे काय विसरलात? पण त्यांच्या नीतिपाठाकडे त्या चौघाही पांडव महारथ्यांनी पाठ फिरवली. शेवटी दुदुंबी चिडला. त्याने एक अमोघ शक्ती फेकून त्या सर्वांचे प्राण घेतले. मग मात्र कृष्णार्जुनास मोठाच धक्का बसला. चंद्रहासाने त्यांचे सांत्वन करून स्वतःच सेनेचे आधिपत्य ठेवले. चंद्रहास पांडव सेनापती आपल्यावर जाणून येत आहे हे पाहून दुदुंबीस फार मोठा आनंद झाला. कारण आपल्याला रणात मरण आले तर प्रत्यक्ष नारायणाचेच दर्शन होईल, असे जाणून दैत्याने चंद्रहासावर न भूतो न भविष्यती असा मारा केला. चंद्रहासाने तर त्यांचा संबंध अवघड रथ आकाशात एका अतिप्रभावी शराने भिरकावून दिला. त्याचप्रमाणे त्याची 300 तोंडे 3000 हात क्षणार्धामध्ये पार निष्क्रिय करून टाकले. तेव्हा दैत्याने शिवजप करून आपले निष्क्रिय झालेले हात तोंडे मोकळे केले आणि लगेच तत्परतेने 12 सूर्यतेजासारखी शक्ती चंद्रासावर सोडून त्याचा पूर्णपणे निपात केला. त्याचे शरीर बाणाने उडवून कृष्णाचरणाकडे पाठविले. आता मात्र महापराक्रमी असा एकटा मारुती काय तो उरला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. अखेर दुदुंबीचा वध झाला. जर तुम्ही ऐकलं असेल, श्रवण केलं असेल तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.